हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग तिथूनच संपला होता आणि मग मी स्टार्ट केला तो म्हणजे आपण गेलो होतो फिरायला। आम्ही सगळेजण अजयपूरला गेलेलो होतो झोपला मारुती बघायला। त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। त्याच्यानंतर मग मी तिथे बाहेर येऊन थोडंसं वातावरण खूप सुंदर होतं, त्याच्यामुळे थोडेसे रील्स वगैरे घेतले आणि त्यानंतर मग इथे झाडं भरपूर होते, ते म्हणजे कवठं लागली होती झाडाला, तर ते बघत होती आणि यांनी गाडी काढत होती, तर यांची वाट बघत होती आणि सोबतच आता सगळेजण बसत आहे गाडीमध्ये आणि चला आता मी सुद्धा बसते। आणि मग आम्ही गेलेलो ते म्हणजे काकूंच्या घरी, आयुच्या आत्याच्या घरी गेलेलो जोशनाच्या। आणि मग बघा त्यांच्या घर इतकं मोठं आहे, म्हणजे घराचं अंगण तरी एवढं मोठं आहे आणि घरसुद्धा खूप मोठं आहे बरं। आणि त्याचबरोबर अंगण तर खूप सुंदर आहे बघा, त्या अंगणामध्ये म्हणजे इतकं छान वाटतं। आता अशी घरं काही आपल्याला इकडे पाहायला तर मिळत नाही, खूप मोठं अंगण असलेली बघा। त्या अंगणामध्ये अगदी कितीतरी एक वरात येऊन जाईल एवढी अंगण मोठं आहे यांचं। आणि त्याचबरोबर भारतात इथे बसून आहे त्यात, आणि हे आहे 2 जुळवा आहेत, पण त्यातल्यापैकी एकच आहे आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मला वाटलं ही मुलगी आहे म्हणून तिच्याशी मुलगी म्हणून बोलत होती, पण मग समजलं की नाही तो मुलगा आहे। तर त्याची मम्मी बाहेर आहे आणि आता हा मस्त इथे खेळत होता आणि आम्ही नुकतं आलेलो, तो आम्हाला पाहून काही बोलत नव्हता आणि मग रडायला लागला आणि तो आपल्या घराकडे गेला। तर त्याच्यानंतर मग काकूंच्याकडे मी थोडंसं, त्यांनी इतकं सुंदर गार्डन केलेलं आहे आणि खूप सुंदर झाडे लागली आहे आणि स्पेशली त्याच्यामध्ये स्वास्तिकची झाडे, आपल्या याची झाडे खूप सुंदर आहेत, जास्वंदाची आणि वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद आहे बघा, पांढरी जास्वंद, गुलाबी जास्वंद आणि गुलाबाची फुलंसुद्धा आहे। ते पांढरी गेली ही गुलाबी जास्वंद, लाल पिवळी आणि एकतर अशी 2 एकामध्ये एक अशी असलेली जास्वंद होती, खूप सुंदर सुंदर। आणि मी सगळ्या यांचे नाही का कटिंग करून घेतले आणि घरी आणले लावायला। त्यात माझे 3-4 लागलेले झाडं, बाकी गेलेले मी खूप। अच्छा ठीक है ठीक है ठीक है, समझ गया तो झाड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंद आहे। हा जास्वंद एक आणखी सुंदर आहे। तिथे एक आहे तो डब्बल आहे, म्हणजे डब्बल फुलं आहे का ते, हा गुलाबी, हा पांढरा, हा ऑरेंज, जो की एकात एक डबल जास्वंद आहे। त्याच्यानंतर इकडे गुलाबी जास्वंद आहे, एक पांढरा, असे 5-6 प्रकारचे जास्वंद आहे। आता आम्ही करतो जेवण, काकू इकडे तयारी करत आहे हां। चला आम्ही आलो तिथे म्हणजे तांदूळ घ्यायला, स्पेशली आम्ही दरवर्षी ते यांच्याकडून तांदूळ नेतो आम्ही वर्षभराचे। आणि त्यानंतर मग आता इथे जवळच आहे झोपला मारुती, त्यामुळे तिकडे सुद्धा पाहायला गेलो आणि मग आलं की काकूंकडे जेवण होतच होतं। त्यांच्याकडे मस्त तलाव आहे, तलावामध्ये मस्त फ्रेश मच्छ्या मिळतात, तर यांनी आणले होते, फिश आणली होती आणि काकूने खूप सुंदर बनवली एकत्र। हालाकी त्या काकू खात नाही, पण मात्र बनवली खूप टेस्टी आणि खूप सुंदर बनवली। तर आता आमचं जेवणाचीच आता तयारी सुरू आहे, स्वयंपाक वगैरे झालेला आहे। आता जेवणाची आम्ही तयारी करून घेतो आणि मग आम्ही जेवतो, तुम्हीसुद्धा या जेवायला। तर आता काकू म्हणजे हे तर झालेले आहे, फिश झालेली आहे, पण काकू आता थोडीशी म्हणत आहे की अंड्याची भुर्जी बनवायची आहे, म्हणून आता काकू अंड्याची भुर्जी बनवायला लागलेली आहे। आणि त्याचबरोबर बघा आयू आणि पियू दोघेजण मस्त मोबाईल घेऊन बसलेले आहे। घर बघा किती सुंदर आहे। आणि आता आपण आतमध्ये जाऊया। मला वाटलं की काकू इकडे आहे, पण काकू तिकडे नव्हत्या। काकू आणि यांचं एक स्पेशल आहे की किचन आणखी एक वेगळं आहे, हे स्पेशली नॉनव्हेज लोकांसाठी। जेव्हा आपल्याला चिकन, फिश, मटण खायचं असतं तेव्हा ते काकू फक्त इकडे बनवतात, म्हणजे त्यांनासुद्धा जेव्हा खायचं असेल तेव्हा इकडे बनवतात ते। त्यासाठी अशी वेगळी रूम आहे, वेगळी गॅस, वेगळं सिलेंडर त्यांनी ठेवलेलं आहे। आणि बाकी जनरली रोजचा स्वयंपाक जो साधा असतो त्याच्यासाठी वेगळी रूम आहे, वेगळे सिलेंडर, वेगळी गॅस वगैरे आहे, असं त्यांच्याकडे असतं। कारण मग भरपूर पूजा वगैरे करताना मग त्यांचं कुठे हातबोट लागू नये किंवा त्या खातही नाही, त्याच्यामुळे तरी पण त्या बनवून देतात, हे खूप मोठी गोष्ट आहे। तर त्याच्यामुळे ते आता अंड्याची भुर्जी बनवत आहे आणि मी बघत आहे आणि व्हिडिओ घेत आहे। मी म्हटलं आता मी म्हणजे पोळ्या वगैरे बनवायच्या त्या वगैरे बनवून झालेल्या आहे, सगळंच झालेलं। थोडीशी याची वाट बघत आहे, अंडा भुर्जी झाली की झालं, काही गरज नव्हती तरी पण काकूने बनव। त्यानंतर मग आई वगैरे आणि यांनी वगैरे बाहेर बसून होते, कारण बाहेर मस्त मोकळी हवा होती, सायंकाळचं वातावरण होतं आणि जेवण करून आता आम्हालाही निघायचं होतं, कारण रात्र होत होती। तर म्हटलं आपल्याला आता चंद्रपूरला जायचं आहे, त्याच्यामुळे मग आम्ही आता जेवण करायची तयारी करत आहोत। त्याआधी इथे मस्त यांनी आता इथे गार्डन आहे, म्हणजे इथे आधी मस्त यांनी भाजीपाला लावायचे। तर आज तिथे काय आहे म्हणून बघायला गेली तर तिथे मला वाटतं सांबार पालक काहीतरी होतं तिथे, असं ते इथे दिसत नाही आणि मला आठवतही नाही आहे तिथे काहीतरी होतं म्हणून। आणि खूप सुंदर आणि भारदादा आहे, आता तो सुद्धा आता तांदूळ वगैरे नेऊन ठेवू म्हणत आहे आपण गाडीमध्ये, तर असं त्यांचं सुरू आहे। आणि यांनी दोघांनी मिळून तांदूळ वगैरे नेऊन ठेवून दिले। तर असा होता माझा आजचा ब्लॉग। बाय फ्रेंड्स, भेटू।